अमेरिकेतून झुरळ हे भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये येऊन या झुरळानं जंतर मंतर दिल्ली येतं 6 तारखेला आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला कोण कोण आलं, काय आलं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता ते आंदोलन झालं. ते आंदोलन झाल्यानंतर एक हिंदी मीडियामध्ये काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच बऱ्यापैकी महाराष्ट्रात सुद्धा चालत आहे. त्यामधलं असे आहे की काँग्रेस आणि मोदी या दोघांनी हात मिळवले आणि राहुल गांधींना उद्ध्वस्त करण्यासाठी मोदींना कॉकरोचचा उपयोग करून घेतला आहे. आणि हे सगळे झुरळं आहेत, हे कॉकरोच आहेत. हे कॉकरोच ही भाजपची बी टीम आहे असा अपप्रचार सध्या माध्यमातून यांनी चालू केला आहे. आता हा अपप्रचार नेमका समोर आणायचे कारणं काय आहेत आणि ह्या लोकांना असं का वाटतंय, आपल्याला हेच या व्हिडिओतनं मित्रांनो पाहायचं आहे. मित्रांनो, रामकृष्णाजी राम राम, नमस्कार. सगळ्यांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, झालं असं, आता मुळात एक 7 ते 8 असे कारणं आहेत. ते कारणं दाखवून ही हिंदी मीडिया वारंवार छातीत ठोकून सांगायचा प्रयत्न करते की हे कॉकरोचेस हे भाजपची बी टीम आहे. पाठीमागे हेच लोक, वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, त्यानंतर MIM ही भाजपची बी टीम आहे, हे सांगण्यामध्ये हे आपलं शहाणपण समजतात. ज्यावेळी या लोकांना हार मिळते, ज्यावेळेस लोक हारतात, ज्यावेळेस यांना उद्ध्वस्त केलं जातं, त्यावेळेस हे या सगळ्या भाजपच्या बी टीम आहेत असं सांगा सोडतात. आता झालं असं, यांना वाटलं होतं, तो अभिजित दिपकेसुद्धा बोलला होता की मला एअरपोर्टलाच अटक होईल. झालं का? नाही. भाजपने किंवा सरकारने त्या कॉकरोचला अटक केलं नाही, कारण झुरळांना अटक करायचं नसतं. झुरळ ही आपोआप घरातून हाकलून दिली जातात. मग झालं नाही असं. कॉकरोच एअरपोर्टवरून संरक्षणासहित बाहेर आले आणि त्यांना आंदोलनाला जागासुद्धा मिळाली आणि परवानगीसुद्धा मिळाली. यांचा पुढला समज हा होता की आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, हे आंदोलन दाबायचा प्रयत्न करतील, पण असं काहीच नाही झालं. त्यानंतर या आंदोलनामध्ये गोंधळ नाही झाला, दंगा नाही झाला. भले त्या आंदोलनामध्ये देशविरोधी नारे लागले गेले. उमर खालिद नावाच्या एका, जो माहीत आहे उमर खालिद कोण आहे, त्याचे समर्थक त्या ठिकाणी घुसले होते. आणि या ठिकाणी जे आपलं मूळ मागणी कुठली होती आणि तिथं झालं काय, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण विशेष काय, कुठलाही दंगा किंवा कुठलीही काय झालं नाही. म्हणजे या लोकांना दुसरं वाटायचं की दंगा व्हावा, ह्या दिपकेला अटक व्हावी, वातावरण चिघळावं, ही यांची अपेक्षा होती. पण या ठिकाणी हे दोन्हीही गोष्टी झाल्या नाहीत. आणि असं वाटलं होतं की यांना शासन विरोध करेल, यांच्या विरोधामध्ये शासन हे कार्यवाही करेल, असं झालं नाही. उलट त्या आंदोलनाला शासकीय आणि आपलं जे काही असतील पोलीस फोर्स, त्या ठिकाणी हे सगळे जास्तीत जास्त पाठवण्यात आलेले होते, कारण तर दंगा होऊ नये, काय होऊ नये आणि तिथं कोणीही अनुचित प्रकार करू नये यासाठी. म्हणजे विरोध नाही, अटक नाही, दंगा नाही. आणि त्या पुढलं दिपके बोलला होता की आता मी भारतामध्ये चाललो आहे. त्याला भारतामध्ये तो आला नाही, त्याला अमेरिकेतून हाकलून लावलेलं आहे आणि तो भारतामध्ये आला, मला अटक होईल, आम्हाला दाबायचा प्रयत्न होईल, अमुक तमुक तमुक त्यानं बोलला होता. पण असं काही झालं नाही. म्हणजे या लोकांना हे आंदोलन करायचं नव्हतंच. मुळात या लोकांना फक्त भारतामध्ये अशांतता पसरवायची होती. कशी? पहिला विषय, जर त्याला काहीच घडलं नाही, मग आता नेमकं हे आंदोलन, हे सगळं वाद चिघळावायचा कसा, हाच मोठा प्रश्न. मग त्यानंतर पुढे जाऊन आता या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी काय घोषणाबाजी केली असेल, काय केली असेल, पण त्यांनी भारताच्या विरोधामध्ये, मोदी सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी शिवीगाळ केली नाही. ज्याप्रमाणे या लोकांना अपेक्षित असते शिवीगाळ, की
या सगळ्यांनी असे अनेक अलिगेशन जे ते असतात ते शासनावरती लावावे आणि त्यांनी शिवीगाळ करावी. शिवीगाळ करून त्यांनी हे सगळं काय चुकीचं आहे, सगळंच काही चाललेलं सिस्टम आहे, हे सिस्टम चुकीचे आहे. ज्याप्रमाणे नक्षलवादी सांगायचे त्या नक्षलवाद्यांना जसं कुठलीही शासनाची आणि देशाची गोष्ट मान्य नसते, तशी या लोकांना गोष्ट कुठलीच मान्य नाही. हे उद्रेक इथनं व्हायला पाहिजे होता, तसा उद्रेक झाला नाही. यामुळं या लोकांना वाटायला लागलं की आता हे नाही, हे जे चाललं आहे आंदोलन, कॉक्रोचचं आंदोलन, हे कॉक्रोचचं आंदोलन हे शासनाच्या विरोधामध्ये नाही, हे काँग्रेसच्या विरोधामध्ये चाललेलं आहे. काँग्रेसला संपवण्याकरता हे आंदोलन उभारलं गेलं आहे असं ह्या लिबरलला किंवा ह्या वामपंथी लोकांना, ह्या पत्रकारांना, ह्या मीडियाला वाटत आहे. आता खरं काय आहे, कॉक्रोच ही BJPची बी टीम आहे की नाही, नेमकं या मागचा नेमका मास्टर प्लॅन काय होता हे बघूया. भाजप आणि शासनाला समजलं होतं की ह्या सगळ्याच्या माध्यमातून एक मोठा असा कट शिजतोय, एक मोठा कट हा भारताच्या विरोधामध्ये रचला जातोय. ज्याप्रमाणे श्रीलंका, बांगलादेश, नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये व्हावी यासाठी काही लोक या कॉक्रोचला उपयोगात आणत आहेत, याचा अंदाज या ठिकाणी भाजपला होता. आणि सरकारला हेही माहीत होतं तर त्या कॉक्रोचला अटक झाली, इथे दंगा झाला, काय झालं तर पूर्णपणे हे अजून आंदोलन मोठं होईल. त्यामुळं शासनानं सगळे काही ओळखून सरकारनं भूमिका हे संयमाची घेतली आणि भूमिका ही सहकार्याची घेतली. कारणं काय आहेत, ऑनलाईन आंदोलन कुठले होत नसतात, समजून घ्या. ऑनलाईनचं जे काम असतं, ऑनलाईन ज्या गोष्टी असतात ते फक्त एंटरटेनमेंटसाठी असतात, फक्त आपल्या मनोरंजनाकरता असतात. त्यातून कुठलंही आंदोलन छेडलं जात नाही. जी गर्दी सोशल मीडियावरती असते, जी गर्दी त्यांच्या पेजवरती असते, ती गर्दी प्रत्यक्षामध्ये उतरेल गॅरंटी नसते. आणि कॉक्रोच पार्टीमधील 90% कॉक्रोचेस हे बांगलादेश, पाकिस्तान, टर्की इकडचे होते. त्यांना भारतामध्ये आंदोलनासाठी येण्यासाठी विजा लागतो. तो विजाच नाही तर ते भारतामध्ये आंदोलनाला कसे येतील. सरकारला माहिती होतं की या पार्टीचे सदस्य हे भारतीय नाहीत, हे पाकिस्तानी, बांगलादेशी आहेत, यांची भारतामध्ये एंट्रीच होऊ शकत नाही. मग आंदोलन मोठं कसं होणार. आणि त्याहून पुढे रील्स हे स्किप करण्यासाठी असतात. रील्समुळं कुठली क्रांती होत नाही. क्रांती ही छातीमध्ये लागत असते आणि ती क्रांती मग त्यानंतर दिसते समोर. पण हे फक्त रील्सचं होता, हे फक्त एक सोशल मीडियावरची एक ही म्हणजे ते काय होती, खाज होती. ही खाज काल जंतर मंतरवरती मिटवण्यात आली. या सगळ्याचा अंदाज हा शासनाला आधीच होता की हे आंदोलन आपण याला जर समजून घ्या, जर त्या ठिकाणी जर त्या डिपकेला अटक झाली असती तर अजून आंदोलन पेटलं असतं. कारण काय, हे शासन भेलं, शासन भिकारडं आहे, शासन भीतं. त्यानंतर म्हणजे हे कॉक्रोचला शासन भिलं आणि खरंच चुकी ही शासनाची आहे. मग हे असं म्हणून परत शासनावरती शिंतोडे उडवायला तयार असले असते. आज झालं काहीच नाही असं. म्हणजे हे आंदोलन अक्षरशः शमलं गेलं. हे आंदोलनाचा कट हा जिराला गेला. हे आंदोलन बिलकुल शांत झालं आणि संपून गेलं. म्हणजे कॉक्रोचेस हे डायरेक्टली उत्ताने पडले. बघा, ध्यान ठेवा, जर एखादं झुरळ जर उत्तानं पडलं तर ते परत फक्त हातपाय हलवू शकतं, परत ते आपल्या पायावरती कधीच येऊ शकत नाही. हा झुरळाचा इतिहास आहे. जर झुरळ घरात शिरले त्यावरती हिंट मारावा लागतो, त्याला चपलानं हाणावं लागतं. हे घरातील महिलेला नव्यानं सांगायची गरज भासत नाही, कारण तिला माहिती आहे ह्या झुरळाला कसं ठेचायचं. आणि झुरळं आहेत यांचं जे काय ते आहे ते शमवण्याचं काम हे सरकारनं शांत राहून केलेलं आहे.
आता जसं महाराष्ट्रामध्ये राऊत बोंबलतात तसं ते लोक बोंबलत आहेत. काहीच घडलं नाही. जी हवा होती ह्या आंदोलनाची हवा सगळी निघून गेली. त्यामुळं आता परत ब्लेम हे शासनावरती करायचं, सरकारवरती करायचं, किंवा हे सगळी BJPची बी टीम आहे. हे असा सगळा मूर्खाचा बाजार आहे इथं. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.